नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये। आपण आज कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात। तर आपल्याला कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघताना तर आपण कसाही ब्लाऊज कट केला तुमचा तरी तुमचं काय होतं, शोल्डर उतरतं। तर शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला परफेक्ट असं ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ काय करायचा आहे, फक्त स्किप न करता पूर्ण बघायचा आहे। म्हणजे तुमच्या ब्लाऊजचं जर शोल्डर उतरत असेल, काखेमध्ये मुंड्यामध्ये घोळ चुना येत असतील तर हा व्हिडिओ तुमच्या खूप उपयोगाचा आहे। ह्यामध्ये तुमचं शोल्डर जे आहे ते कधीही उतरत नाही। तुम्ही ब्लाऊज सहज जरी कट केला तर तुमचं ब्लाऊजचं शोल्डर बिलकुल उतरत नाही। चला तर आपण लवकरात लवकर व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची आहे तेवढी तुम्हाला इथं उंची घ्यायची आहे। तर आपला ब्लाऊज आहे तो 30 साईजचा ब्लाऊज आहे। तयार उंची आपली 13 आहे, 1 इंच मार्जिन बरोबर 14 इंच आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे। सुरुवातीला आपल्याला आता हा ब्लाऊज तयार करताना आपण नेहमी डायरेक्ट माप टाकतो, तर आपण इकडल्या साईडला थोडंसं अंतर सोडूया आणि त्याच्या पुढे आपण माप टाकून घेऊया। आपण ब्लाऊज आज 31 साईजचा तयार करणार आहोत। तर असू शकतं कोणाची 31 असते, कोणाची 33 साईज असते, कोणाची 35 37 असे ब्लाऊज असतात आपले। तर आपण आता इथं 30 साईजचा ब्लाऊज आहे, 30 आणि 31 साईजच्या ब्लाऊजचं दोन्ही ब्लाऊजचं कटिंग एकाच व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। तर त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। उंची टाकलेली आहे, उंचीच्या पुढे आपण बरोबर 1.5 इंच अंतर सोडायचं आहे। 1.5 इंच अंतर सोडल्यानंतर आपण हे मार्किंग करून घ्यायचं आहे। एकतीस साईजच्या ब्लाऊजचं आपण आता कटिंग बघणार आहोत बरोबर। आता आपण हे 1.5 इंच अंतर सोडलेलं, 1.5 इंच अंतर पाठीमागच्या भागातून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे फक्त आपण कटोरी वाढवण्यासाठी अंतर वाढवून घेतलेलं आहे, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आता आपण 31 साईजचा ब्लाऊज आहे, तर आपल्याला ह्या मापाला 32 साईजचं गळारुंदी शोल्डर मुंडा टाकायचं की 30 साईजचं टाकायचं हा प्रश्न पडतो बरोबर। ब्लाऊज आपला किती साईजचा आहे, 31 साईजचा आहे। मग ह्याला आपण गळारुंदी किती घ्यायची आहे, तर 2.25 इंच गळारुंदी घ्यायची आहे। कितीचा ब्लाऊज आहे आपला, 31 साईजचा, त्यामुळे गळारुंदी 2.25 इंच घेतलेले आहे। शोल्डर जे आहे ते आपण 3 इंच घेणार आहोत। 3 इंच शोल्डर घेतलेला आहे। आता इथं आपला समोरचा गळा तयार किती आहे, 5.5 आहे। मार्जिनसाठी अर्धा इंच 6 इंच, 6 इंचला मार्किंग केल्यानंतर खालीही आपण बरोबर इथं 2.25 इंच आहे का बघून मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि हे आपण गोलाकार देऊन घ्यायचं आहे। आता गोल गळा समोरचा मार्किंग केल्याच्या नंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। आता मुंडा जो आहे तो आपण इथं 32 साईजचा ब्लाऊजला आपण 5.5 घेतो, 31 साईजच्या ब्लाऊजला आपण इथं 5.25 इंच मुंडा घ्यायचा आहे। 5.25ला मार्किंग केलं, इथंही आपलं बरोबर 3.25 आहे का बघायचं आहे, कारण आपण वरती 3 घेतलं त्यामुळे इथंही बरोबर 3ला मार्किंग करायचं। ही लाईन घ्यायची आहे बरोबर सरळ मुंड्याची। त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भागाने मार्जिन घ्यायचं आहे। 32 साईजचा ब्लाऊज असेल तर आपलं 8.5 इंच छातीचा चौथा भाग असतो, 7.5 असेल तर आपलं 32 साईजचा ब्लाऊज असेल तर छातीचा चौथा भाग आपला 8 इंच येतो। 30 साईजचा ब्लाऊज असेल तर 7.5 येतं। आता हा आपला 31 साईजचा ब्लाऊज आहे, तर हे आपलं छातीचा चौथा भाग किती आलेला आहे, 7.25 इंच बरोबर। तर सुरुवातीला आपण 7.25 इंचला मार्किंग करायचं आहे आणि ह्याच्या पुढे मार्जिन आहे ते 1.5 इंच बरोबर। आता हेच मार्किंग आपण खालीही करून घ्यायचं आहे जशास तसं। मुंड्याला आकार द्यायचा आपण
1.5 इंचाला साखर दिला, 1 इंचाला आपण इथून सुरुवात करून खोलगट असे दोन्ही आकार देऊन घेतलेले आहेत. समोरचा गळा, मुंडा, शोल्डर झालेला आहे. आता आपण इथं हे करून घ्यायचं आहे. हा आपला आता डायरेक्ट कटोरी वाढवायचा ब्लाऊज आहे, त्यामुळे आपली ह्याच्यामध्ये एक पट्टी निघत नाही. त्यामुळे आपण इथं खालच्या साईडने 2 इंचला मार्किंग करून घ्यायचं आहे. वरही आपण इथं 2 इंचाला मार्किंग केलेलं आहे. हा 2 इंचाचा बॉक्स केला, परत त्याच्यावरती आपण 2 इंच घ्यायचं आहे. आता आपल्याला 32 साईजच्या ब्लाऊजचा कटोरी राऊंड आहे आपला 7.25 इंच. बरोबर, आपला ब्लाऊज किती आहे? हा 31 साईजचा आहे. 7.25 इंच आपला कटोरी राऊंड आहे. तर 7 आणि 2च लाईन घ्यायचं आहे आपण इथं. 7.25 इंच न घेता 7 आणि 2च लाईन घ्या. डबल फोल्ड टेप करा. त्याचा मध्ये काढायचा आपल्याला, जो कटोरी राऊंड घेतलेला आहे त्याचा मध्ये काढायचा. आता आपण हे जे आहे ते क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे. बरोबर, कटोरी राऊंड तुमचा जेवढा आहे, तुमचा जर साईज कमी जास्त असेल तर तो कटोरी राऊंड टाकला तरी चालेल. किंवा आता 32 आपला 31 साईजचा ब्लाऊज आहे, तर आपण कटोरी राऊंड किती टाकलेला आहे? 7.25 इंच आहे, तर 7 आणि 2 इंच टाकलेला आहे आपण. बरोबर, बघा आपला 7.25 आहे, तर आपण 7.25 पेक्षा कमी घेतलेला आहे कटोरी राऊंड. 33 साईजचा ब्लाऊज असेल तर 7.25 इंच किंवा त्यापेक्षा 1-2 लाईन घेतली तरी चालेल. आता आपण कटोरी राऊंड जो टाकलेला आहे त्याच्या खाली मध्ये काढून घेतलेला आहे. मध्ये काढला तिथं खाली बरोबर आपण 2 इंच इथं घेतलेला आहे. 2 इंच घेऊन हे आपण क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून आपण खाली बरोबर 2.5 इंचाला मार्किंग केलं. इथं गळ्याच्या तिथं 1 इंचाला केलं. हे आपण असं जोडून घेतलेलं आहे. बघू शकता आपली कटोरी 31 साईजची कटोरी आहे, ती आपली तयार झालेली आहे. हे कट करू आपण. गळा रुंदीला आपण कट मारून घ्यायचा, किंवा तुमचा पाठीमागचा गळा जर खाली असेल तर तुम्ही इथपर्यंत कट करा. आपल्याला हे 2 इंच अंतर पाठीमागच्या भागामध्ये आपल्याला कट करायचं आहे, तेही तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे इथपर्यंत कट करून घ्या. आणि आता दोन्ही पार्ट आपले वेगळे करा. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे आता आपल्याला पाठीमागच्या भागातून हे 2 इंच आपण कटोरीसाठी किंवा 1.5 इंच अंतर वाढवतो ना साईजनुसार, ते अंतर आपण इथं कट करून घेतलेलं आहे. आता आपण पार्ट साईडला ठेवू आणि कट करू. हे बघा, आपण आता हे जे आहे ते जसेच तसं क्रॉस कट करून घ्यायचं आहे. हे असं, हे आता आपण इथं साईड पट्टी, समोरचा पार्ट आपलं हे तयार आहे. पाठीमागच्या भागाचं कटिंग करताना आपण आता बघा, हे जे आहे ते आपलं इथं सोडलेलं अंतर आहे ते 1.5 इंच, हे कट करायचं आहे, मार्किंग करायचं आहे आपल्याला.
प्रत्येक साईजच्या ब्लाऊजला आपण जितकं अंतर सोडलेलं आहे ते अंतर आपल्याला समोरच्या गळ्यातून पाहिजे असतं. फक्त हे पाठीमागचा गळा आहे आपला, हा मुंडा आहे. तर आता आपण जेवढा तुमचा पाठीमागचा गळा आहे तयार आपला 9 आहे, तर 9.5ला मार्किंग करायचं. हे आपलं तयार झालेलं आहे. पाठीमागचा गळा, साईड पट्टी आणि आपली कटोरी. आता आपण क्रॉसपट्टी कशी काढायची ती दाखवते मी तुम्हाला. तर क्रॉसपट्टी नेहमी आपल्याला आपल्या छातीचा चौथा भाग आणि मार्जिन जे आहे तेवढीच काढून घ्यायची असते. क्रॉसपट्टी आता आपल्याला इकडं हुकलूकच्या साईडला 3 इंच घ्यायची आहे. फिटिंगच्या साईडला तुमचा छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन किती आहे? 7.25 आणि 1.5 इंच मार्जिन. इथं आपण बरोबर 2.5 इंच घ्यायचं. 2.5 इंचचा बॉक्स तयार करायचा. असं त्या पद्धतीने आपलं कटिंग झालेलं आहे. आता बाही कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा सेपरेट व्हिडिओ मिळेल तुम्हाला. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.